सादर करणार आहोत बळीराजाची वेदना. आज आम्ही सह्याद्री शिक्षणशास्त्र महाविद्यालय अंतर्गत 208 अंतर्गत पथनाट्य सादर करणार आहोत. त्यात 3 पात्र आहेत. माझं पात्र म्हणजे पत्रकार. नमस्कार, मी कोमल सोनवणे. माझं पात्र आहे शेतकऱ्याची बायको. नमस्कार, मी अश्विनी गणपत हैगुडे. माझं पात्र आहे शेतकऱ्याची मुलगी. जय जवान जय किसान. घाम गाळतो शेतकरी, पण उपाशी राहतो शेतकरी. शेतकऱ्या पिकाला भाव द्या, शेतकऱ्याला न्याय द्या. तुम्हाला माहिती आहे आज तुम्हाला ताटातली भाकरी दिसते, पण त्या भाकरी मागचा घाम दिसतो का? तुम्हाला बाजारातली भाजी महाग वाटते, पण त्या भावामागे मरत चाललेला शेतकरी दिसतो का? तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्या अन्नदात्याची वेदना. ऐका ऐका ऐका, ही आहे बळीराजाच्या वेदनेची कहाणी. घरात धान्य नाही, टोपल्यात भाकरी नाही, तांदूळ नाही, पीठ नाही आणि चुलीला जळण नाही. आई, उद्या शाळेची फी भरायची आहे. मॅडमने सांगितले फी भरली नाही तर परीक्षेला बसू देणार नाही. काय सांगू गो पोरी, तुझा बाप रात्रंदिवस कष्ट करतो, घाम गाळतो, पण निसर्गाने आणि बाजाराने दोघांनी पाठ फिरवली. आई, बाबा म्हणत होते का जाते शेतात जे पेरणे तेच उगवते, मग हातात फक्त कर्ज का उगवलं? ही फक्त एका घराची कहाणी नाही, तर ही आहे हजारो शेतकरी कुटुंबाची कहाणी. बियाणं महाग, औषधं महाग, बियाणं महाग, औषधं महाग, खतं महाग, डिझेल महाग, पीक महाग, वीज महाग, तर पिकाला भाव मात्र शून्य. शेतकरी पिकवतो सोनं, पण त्याचं घरात मात्र चूल पेटत नाही. तो अन्न देतो जगाला, पण त्याची मुलं मात्र उपाशी झोपतात. तुम्ही मला सांगा, माझे बाबा अन्नदाते आहेत ना, मग अन्नदातेला 2 वेळचं जेवण का नाही? माझे बाबा देशाला जगवतात, मग त्यांचं घर उपाशी का? मी आहे शेतकऱ्याची बायको. मी रोज बघते घरात कधी शेतामध्ये दुष्काळ पडतो, कधी ओला दुष्काळ पडतो, कधी पीक जळून जातं. जे काही उरतं त्याला बाजारभाव खातो. आमच्याकडे वीज बिल भरायचं बाकी, किराणा बाकी, औषधं बाकी, आणि जे काही उरतं त्याला सगळं बँक घेऊन जाते आणि वरतून पडतात कर्जाच्या नोटीस नोटीस नोटीस. कधी कधी तर असं वाटतं शेतात पीक नाही, आमची स्वप्नच मरतात. आई, काल बाबा म्हणत होते शेतात घाम गाळायला त्याच भाव आहे, मग डोळ्यात अश्रू कसं येणार? ते खूप अस्वस्थ दिसत होते. आता मी काय करू? आई बाबा काल रात्री कुठे गेले होते? बाबा परत येतील ना ग आई? आंबा ही फक्त एका घराची भीती नाही, तर ही हजारो शेतकरी कुटुंबाची भीती आहे. जेव्हा एक शेतकरी हार मानतो, तेव्हा फक्त एक माणूस हरत नाही, तर एक कुटुंब मरतं, एक स्वप्न मरतं, एक भविष्य मरतं. शेतकऱ्याची आत्महत्या ही त्याची चूक नाही, तर ती व्यवस्थेचा पराभव आहे. ती समाजाच्या संवेदनाहीनतेची शिक्षा आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो पिकाला भाव द्या, शेतकऱ्याला न्याय द्या. शेतकरी फक्त मतदानासाठी आठवायचा नसतो, तर त्याच्या हक्कासाठी आवाज उठवायचा असतो. जर खरं शेतकरी वाचवायचा असेल तर पिकाला हमी भाव द्या. पीक विमा कागदावरच नाही तर प्रत्यक्षात द्या. शाश्वत योजना द्या. सिंचन व्यवस्था मजबूत करा. शेतकऱ्याला दया नको, हक्क हवा.
जवान जय किसान, जय जवान जय किसान. लक्षात ठेवा, शेतकरी वाचला तरच देश वाचेल. शेतकरी सुखी तर